नमस्कार काका. नमस्कार. थोडं नाव सांगता का आपलं? लक्ष्मण दत्तू शिंदे. ओके सर मी ह्याच्याबद्दल थोडी माहिती विचारण्यासाठी मी तुम्हाला मुलाखत घेत आहे. तर हे मिनी ट्रॅक्टर छोटं ट्रॅक्टर आहे आणि म्हणजे विडर बोलते त्याला, ट्रॅक्टर नाही ते. ओके. विडर आहे, विडर. आता साधारण शेतकऱ्याला म्हटलं तर हे ट्रॅक्टर छोटं ट्रॅक्टरच म्हणायला. रोटर विडरच म्हणतात. आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी थोडी मुलाखत सरांची ऐकूनच घ्या. आणि शेतीला पूरक म्हटलं तर आणि आधारभूत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय खूप फायदेशीर आहे. एक काम अनेक फायदे असं त्याचा उपयोग आहे. तर तुम्ही सरांकडून पूर्ण माहिती घेऊ शकता आणि खूपच फायदा आहे. आणि त्यांचा डेमो पण तुम्हाला दाखवू शकतो. आणि हे रान पण बघा किती प्लेन झालेलं आहे आणि किती छान झालेलं आहे. डायरेक्ट पेरणी उपयुक्त झालेला आहे. आणि इकडला डेमो बघा, हे डायरेक्ट नांगरटी आहे. कारण की शेतकऱ्याला मोगडा करावा लागतो, पुन्हा पाळी टाकावं लागते आणि पुन्हा पेरणी. तर डायरेक्ट रान पेरण्यासारखं झालेलं आहे. तर डेमो देतील सर आता. चालू करू का? तर काका तुम्हाला एवढाच प्रश्न विचारतो, शेतकऱ्याला हे उपयुक्त आहे का? भरपूर त्याच्यात भरपूर फायदे आहेत. त्याच्यात फेरी ओढू शकतो, ते रोटर आहे, पुन्हा चांगलं काम करू शकतो. पेरणी यंत्र जोडता येते याला. अरे वा, पेरणी यंत्र म्हणलं तर खूपच छान. सगळंच करता येते. तर शेतकऱ्याला एकरी खर्च किती येईल? याला रोटरला एक तर खर्च 500 रुपये. बरं, एकरी ॲव्हरेज किती देईल डिझेलला? 30-500 तीच झालं मग. ठीक. 4 लिटर किंवा 5 लिटर ॲव्हरेज. तेल लागतो, म्हणजे 113च्या वर तर 500 रुपये लागते. ठीक आहे. स्वतः केलेलं म्हणून सांगतो ना. हो ना. आणि असं 1,500 रुपये ट्रॅक्टरला ओके रोटर करायला. ओके ओके खूपच छान आहे. ही माहिती पुरवण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा ह्या अनुषंगाने व्हिडिओ बनवलेला आहे. तरी काकांचे खूप आभार. ठीक आहे. ओके, धन्यवाद.